सर्वांना श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर. बघा, आपण नीट वागतो, मनापासून प्रयत्नही करतो, तरी आयुष्यात अडचणी काय येतात असा प्रश्न मात्र प्रत्येकाच्या मनात येतो, बरोबर ना? कारण आयुष्य हे नेहमी आपल्या अपेक्षेप्रमाणे चालत नाही. आपण लगेच परिणाम पाहू इच्छितो. आपल्याला असं वाटतं आज केलाय म्हटल्यावर लगेच मनातली इच्छा पूर्ण झाली पाहिजे. पण बघा, परमेश्वर आपल्याला बदल घडवत असतो. जसं बी पेरल्यानंतर लगेच झाड दिसत नाही, शेतामध्ये पेरणी झाल्यानंतर लगेच पीक उगवत नाही, तसं काही गोष्टीसाठी मात्र वेळ लागतो. काही गोष्टी आयुष्यात वेळ घेतात. या काळात मन अस्वस्थ होतं, शंका येतात, अविचलता मनाची जास्त वाढते. पण शांत राहणं म्हणजे कमजोर होणं नाही, तर समजूतदारपणा आहे. जे घडतंय त्याला विरोध करण्यापेक्षा त्यातून काही शिकण्याचा प्रयत्न केला तर मन हलकं होतं, मन समाधानी होतं. हे माझ्याबरोबरच का असा प्रश्न मात्र प्रत्येकाला पडतो. पण हा प्रश्न सोडून यातून मला काय कळलंय, मी काय शिकलेले आहे असं विचारायला लागतो. की दुःखी अडोळू सोपं वाटायला लागतं. मग कितीही दुःख येऊ दे आणि संकट येऊ दे, मात्र आपण त्या सेवेमुळे बळकट होतो, समाधानी राहायला शिकतो. जे आहे त्या छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये समाधान व्यक्त करत असतो, समाधान मानत असतो. हळूहळू दुःखही सोपं वाटतं लागत नाही, पण जीवनाचा मात्र भार कमी होतो. दुःख आलं तर लगेच आपले डोळे पाणावतात, पण थोडंसं अगदी मनासारखं नाही घडलं तर लगेचच आपण देवाला बोलतो, एवढा देव केला, मी काय काय नाही केलं आणि मनासारखं माझं काहीही घडलं नाही. पण प्रत्येकाच्या आयुष्यात काहीच गोष्टी या मनासारख्या घडत नसतात. प्रत्येक गोष्ट ही वेळ घेते आणि जी गोष्ट वेळ घेते तीच गोष्ट मात्र आयुष्य नक्कीच घडवत असतं. बघा, सोन्यासाठी जेव्हा सोनं बनवतो कलाकार, तेव्हा अगदी तापून बारीक असतं, वाकवून बनवलं जातं. पण जेव्हा सोन्याचा सुंदर दागिना जेव्हा तयार होतो ना, तेव्हा अगदी आपले डोळे चमकतात. हिरा सुद्धा तसाच असतो. त्याचप्रमाणे आपण स्वामी सेवेत आलोत आणि महाराज आपल्याला घडवत आहात. असं आहे का की ते दुःखच देणार आहेत? तर नाही, एकाना एक दिवस आपला येणार आहे आणि मग तेव्हा इतकं मिळेल की आपली ओंजळ सुद्धा कमी पडेल. तर बघा, एक सुंदर संदेश जेणेकरून प्रत्येकाचं मन हलकं होतं या छान अशा स्वामीमय जीवनाने. तर इथे सुद्धा मी छान अशी कोथिंबीर होती, तिला पूर्ण जे काही साईडला काढलेली होती, कारण मी मोठी गड्डी आणलेली होती, तर त्यातली अर्धी कोथिंबीर छान अशी कट करून घेतली. कट झाल्यानंतर पूर्ण तिला वॉश केली, कारण ती ऑलरेडी शेतातली असते, त्याच्यामुळे थोडीशी माती, काही धूळ वगैरे सुद्धा मार्केटमध्ये बसते, म्हणून पूर्णपणे वॉश करून घेतली. त्यामध्ये 2 चमच तांदळाचं पीठ, रेशनचे तांदूळ होते माझ्याकडे थोडेसे, त्यांना वाटून घेतले. 2 चमच तांदळाचं पीठ टाकलं, थोडंसं चना डाळचं पीठ असतं आपलं हरभऱ्याच्या डाळीचं, ते ॲड केलेलं होतं. आता नंतर त्याच्यामध्ये थोडीशी तीळ आणि थोडासा ओवा सुद्धा टाकलेला होता. लगेचच त्याच्यामध्ये मीठ टाकलं, हळद टाकली, गरम मसाला टाकला, 2-3 मिरच्या, थोडंसं आलं लसूणची पेस्ट टाकली आणि लगेचच थोडंसं तेल सुद्धा टाकलं. असं करत करत साईड बाय साईड सगळं काही जे काही होतं ते अगदी असं छानसं मी म्हणजे कणिकसारखं मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी तुम्ही ॲड करू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. बघा, थोडं थोडं पाणी ॲड करायचं आणि अजून मला वाटलं का थोडंसं त्याच्यामध्ये पीठ ॲड करावं लागेल, म्हणून अजून थोडंसं पीठ घेतलं. जसं जसं आपल्याला कन्सिस्टन्सी वाटते त्याप्रमाणे ॲड करायचं. तांदळाचं पीठ सुद्धा मी जास्तीचंच होतं, म्हणून अगदी बरोबर माझं चाललेलं होतं. मागच्या वर्षी मी ज्या काही कोथिंबीर वडी बनवली होती ना, तर त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ अजिबात ॲड केलेलं नव्हतं, त्याच्यामुळे अगदी ते क्रिस्पी आणि खुसखुशीत झाली नव्हती आणि आहोंना तर अजिबात आवडली नव्हती. मात्र तुम्ही पुढे बघालच का आहोंनी इतकी टेस्टी झालेली होती ना ही कोथिंबीर वडी, का आहोंनी मात्र खूप सारी संपवली आणि उरली तर टिफिनला सुद्धा घेऊन गेली. आणि त्यासाठीच मी थोडीशीच बनवलेली, म्हटलं आवडते आणि आवडली तर आपण नेक्स्ट टाइम सुद्धा बनवू शकतो. अगदी सोपी आहे, काही जास्त वेळ सुद्धा लागत नाही. गोळा बनवून घेतलेला, त्या पूर्ण गोळ्याचे अगदी मध्यम आकाराचे 2 गोळे बनवले आणि रोल बनवले. रोल बनवत असताना त्याला आजूबाजूने तीळ लावायची. आपण जेव्हा तीळ लावतो ना, तेव्हा त्या तळल्याच्या नंतर अगदी छान आणि क्रिस्पी होतात आणि खूप टेस्टी लागतात अशा कोथिंबीर वड्या. अगदी 15-20 मिनिटाचं काम आहे, लवकर लवकर बनवलं जातं. आणि कालच मी ब्लॉग टाकलेला होता का मी गुरुपीठला सेवेसाठी सुद्धा गेलेलो होतो म्हटल्यावर आज केंद्रात सुद्धा माझं जाणं झालं नाही. फक्त देवपूजा झाली आणि लगेचच इथे कोथिंबीर वडी बनवायला घेतली, कारण खूप सारे थकलेलो होतो म्हटल्यावर थोडासा आराम दोघांनी केला.
आहोंना सुद्धा जॉबला जायचं होतं, बट आहोंकडे एक दुसरं होतं. म्हटलं चला मी जोपर्यंत कोथिंबीर वडी ब्रेकफास्टमध्ये बनवते तोपर्यंत आहो सुद्धा आहोंसाठी ब्रेकफास्ट बनवत होती. म्हटल्यावर आम्ही दोघांनी आजचं काम वाटून घेतलेलं होतं. आणि असं काम जर केलं ना तर कधीतरी आपल्याला सुद्धा त्यांच्या हातचं खायला मिळतं आणि त्यांच्या हातचं सुद्धा तितकंच टेस्टी लागतं. पूर्णपणे जे काही तीळ होती माझ्याकडे ती थोडी थोडी करत छान अशी तीळ लावून घेतलेली होती रोलांना. दोघं साईडने रोलला तीळ लावली आणि लगेचच 15 ते 20 मिनिटासाठी वाफ येऊ दिली. तोपर्यंत थंड होतं तर तोपर्यंत आहोंचं इथे चाऊमिन बनवण्याचं सुरू होतं. कारण मी रात्रीच बोलले आहोंना का मला चाऊमिन खायची आहे, कारण मी ऑलरेडी गुरुपीठवरून जेवण करून आलेलो होतो. सो जेवणाची इच्छा नव्हती. पण आहोंची अजिबात इच्छा नव्हती की त्यांनी चाऊमिन बनवले पाहिजे. म्हटल्यावर आहो बोलले का आता तू मॅगी बनव, म्हणून मी रात्री मॅगीच बनवली. कारण जास्त भूक नसल्यामुळे थोडंच खाल्लं आणि मग आहो बोलले का चल मी आत्ता बनवतो म्हणे चाऊमिन, कारण त्यांनी मला रात्रीच प्रॉमिस केलेलं होतं का आता तू मॅगी बनव, मी सकाळी तुला चाऊमिन खाऊ घालेल. मग आहोंसाठी जे चाऊमिन होतं ना ते थोडंसं गरम पाण्यामध्ये भिजत टाकलेले होते. तोपर्यंत माझी कोथिंबीर वडी बघा इतकी क्रिस्पी झालेली होती ना, तर मी तिला छान असं छोट्या छोट्या आकारामध्ये कट करून घेतलेलं होतं आणि तेल होतं ऑलरेडी माझ्याकडच्या छोट्याच कढईमध्ये, तर मी त्याच्यामध्येच त्यांना तळून घेत होती. 4-4 वड्या टाकून छान असं तळून घेत होती आणि साईड बाय साईड आहोंचं सुद्धा मी चाऊमिनचं एक काम करून दिलेलं होतं, ते म्हणजे गरम पाण्यामध्ये भिजत टाकणं. आता इथे आहो सांगत होते मला का इतक्या मोठ्या वड्या कोणी बनवतं का, पण त्या जर छोट्या बनवल्या असत्या त्यांना म्हटलं तर अजिबात त्या टेस्टी झाल्या नसत्या. म्हणून त्यांना लगेचच तळून झाल्याच्या नंतर खायला दिल्या आणि त्यांनी सुद्धा खाल्ल्या, तर म्हणत होते वा अगदी टेस्टी झाल्यात वड्या. आणि आता काय, आता तर सीझनच आहे म्हणून कोथिंबीर सुद्धा खूप जास्त स्वस्त आहे, मेथीची भाजी स्वस्त आहे, पूर्ण भाजीपाला अगदी मार्केटमध्ये खूप स्वस्त असल्यामुळे छान अशा कधी अशा रेसिपीज आपण बनवू शकतो आणि अगदी 10-15-20 मिनिटाचं काम असतं. माझ्या सुद्धा क्रिस्पी अशा कोथिंबीर वड्या साईड बाय साईड तळण्या सुरू होत्या, कारण आम्हाला दोघांनाही खूप जास्त भूक लागलेली होती. म्हटल्यावर दोघांनी एक काम मात्र आजचं वाटून घेतलेलं होतं. आणि आहो जेव्हा अशी मदत करतात ना किचनमध्ये तेव्हा मग कितीही स्वयंपाक असला तरी काही वाटत नाही. आणि पण म्हणजे जेंट्स लोकांचं कसं असतं त्यांच्या मूडवर डिपेंड असतं. त्यांना वाटलं तर ते सर्व काही करतात, नाही तर काहीच नाही. बघा इतक्या छान अशा वड्या तळल्या जात होत्या ना, आणि मी सांगितलं तुम्हाला का दोघांनाही भूक लागलेली होती. म्हटल्यावर तळताच राहिलं नाही गेलं. मग इतक्या टेस्टी लागत होत्या त्या, तर त्याच्यावरच आम्ही टोमॅटो केचप टाकून खात सुद्धा होतो. आणि अशा पद्धतीने आम्ही पूर्ण कोथिंबीर वड्या छान अशा मी तळून घेतलेल्या होत्या आणि माझ्याकडे बटर पेपर असतो त्यावर सुद्धा टाकल्या, म्हणजे जास्त ऑइली त्या होणार नाही. आता आहोंचं इथे चाऊमिन छान असं गरम पाण्यामध्ये भिजत टाकलेलं होतं. मी छान असं उकळून घेतलेलं होतं आणि त्यांनी सुद्धा इथे गाळून घेतलं. गाळून झाल्याच्या नंतर लगेचच 2-3 पोळ्या जे काही तेल होतं ते घेतलं. एक कांद्याची पात होती, म्हणजे कांद्याची पात होती, तिला छोटासा अगदी कांदा होता तो सुद्धा मी कट करून घेतला. एक छोटं टोमॅटो होतं ते सुद्धा मी कट करून दिलेलं होतं आहोंना. आणि ऑलरेडी त्याच्यामध्ये चाऊमिन मसाला येतो म्हणून वरतून काहीच टाकायची गरज पडत नाही, फक्त मीठ सुद्धा टाकायची गरज पडत नाही. तर याच्यामध्ये मी तेल टाकलं, त्याच्यामध्ये कांद्याची पात आणि टोमॅटो होतो ते टाकलं. अदरवाईज तुम्ही बाकीचे व्हेजिटेबल्स सुद्धा टाकू शकता. फॉर एक्झाम्पल पत्तागोबी असते, गाजर असते. पत्तागोबी अवेलेबल नव्हती, गाजर होता आमच्याकडे पण आम्हाला टाकायचं नव्हतं. गाजर किंवा मटार जे काही व्हेजिटेबल्स असतात मार्केटमध्ये ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. तर अशा पद्धतीने सर्व व्हेजिटेबल्स वगैरे टाकून अगदी छान, आणि त्याच्यामध्ये लगेचच आता चाऊमिन मसाला होता तो ॲड करून दिला. आणि नंतर मग जे काही आपण चाळणीमध्ये गाळून घेतलेले होते ना नूडल्स ते टाकून द्यायचे. ते पूर्णपणे पाणी त्यातलं निघून गेलेलं असतं आणि अगदी टेस्टी असे नूडल्स मग आपल्यानंतर तयार होतात. अगदी आपण बाहेर जे काही नूडल्स बनवून खातो किंवा बाहेर आपण खातो अगदी तसे नूडल्स तयार होतात. आम्ही हे मागच्या मंथ म्हणजे 1 महिना झाले आमच्याकडे हे पॅकेट पडलेलं होतं, पण आहोंचं मूडवर डिपेंड असल्यामुळे त्यांनी बनवलंच नाही. म्हटलं चला आता बनवूया, म्हणजे दोघांचा ब्रेकफास्ट इथे तयार होईल, माझंही काम होईल आणि तुमचंही काम होईल. बघा कोथिंबीर वडी अगदी टेस्टी आणि खुसखुशीत माझी करून तयार झालेली होती आणि आहोंचे सुद्धा इथे नूडल्स बनवण्याचं काम झालं होतं. त्यांनी काय फक्त बनवलं आणि निघून गेले. नंतर सगळं ओटा क्लीन करून घेतला मी आणि मग मलाच सर्व करायचे होते. म्हटल्यावर दोघांच्या प्लेटमध्ये घेऊन घेतले आणि छान अगदी टेस्टी झालेले होते. बाहेरचे नूडल्स खायची काहीही गरज पडत नाही. अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये छान असे टेस्टी नूडल्स तयार होतात. तुमच्याकडे जर छोटे मुलं असतील किंवा तुम्हाला सुद्धा नूडल्स आवडत असतील तर तुम्ही करू शकता. आम्ही असं जास्त नाही पण कधीतरी बनवत असतो म्हटल्यावर चालतं. नेहमी या गोष्टी सुद्धा खाणे आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकतात. नंतर कोथिंबीर वडी तरी हेल्दीच असते, कारण कोथिंबीर हा छान असतो म्हटल्यावर कोथिंबीर वडी सुद्धा बनवली होती आणि दोघंही वस्तू अगदी छान
आणि टेस्टी मग आम्ही एन्जॉय करून घेतलेल्या होत्या आणि खूप छान अशी क्रिस्पी झालेली होती कोथिंबीर वडी, जी की मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. नूडल्सचा हा एकच प्रॉब्लेम असतो का त्यांचे जे काही असतं ना ते पूर्ण अगदी लांब लांब असतात, चम्मचमध्ये सुद्धा येत नाही व्यवस्थित, पूर्ण डिश सुद्धा भरते, म्हणून मला जास्त नूडल्स आवडत नाही. पण आहोंने एक वेळेस मला बनवून खाऊ घातले, तेव्हापासून मग आहोंनाच बनवायला लावते, तर आम्ही जास्त नाही तर कधीतरी बनवत असतो. अशाच पद्धतीने छान असे इथे टेस्टी असे नूडल्स मात्र आहोंने बनवलेले होते आणि लगेचच मग आम्ही सुद्धा खाऊन घेतले नूडल्स आणि कोथिंबीर वडी. छान आणि क्रिस्पी झालेली होती कोथिंबीर वडी. लगेचच आता स्वयंपाकाला लागायचं होतं, कारण आहोंना सुद्धा टिफिन द्यायचा होता. म्हटल्यावर छान असा स्वयंपाक झालाच पाहिजे, म्हणून तर एवढं सगळं खाल्लं कोथिंबीर वडी आणि बऱ्यापैकी कोथिंबीर वडी शिल्लक सुद्धा होती. बऱ्यापैकी कोथिंबीर वडी शिल्लक होती म्हटल्यावर आहोंना सुद्धा एका टिफिनमध्ये कोथिंबीर वडीच दिली आणि त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा सगळ्या दादांनी वगैरे खाल्ली, तर त्यांना सुद्धा खूप आवडली, खूप छान झाली होती म्हणजे कोथिंबीर वडी. आणि मग आहोंना टिफिनमध्ये खिचडी मात्र कधीही आवडते आणि संध्याकाळी करा किंवा सकाळी म्हटल्यावर लगेचच मग आता आवरून घेतलं, म्हणजे ब्रेकफास्ट वगैरे सकाळचा करून घेतला आणि लगेचच खिचडी बनवून घेतली. खिचडीच्या जोपर्यंत शिट्या होत आहे तोपर्यंत भांडी वगैरे किंवा कपडे जी काही कामं होती ती आवरून घ्यायची होती, कारण आहोंना सुद्धा जॉबला जायचं होतं. टेस्टी टेस्टी खिचडी इथे बनवली. चिरमुरीची फोडणी टाकली, अगदी सिंपल 2 मिरच्या, थोडासा लसूणची पेस्ट टाकली, थोडंसं टोमॅटो आणि 1 वाटी तांदूळ आणि थोडी तूर डाळ आणि मसूर डाळ. लगेचच पाणी टाकून घेतलं, गरम मसाला टाकला आणि छान असं त्याच्यावर कोथिंबीर गार्निश केली. कंपल्सरी शेंगदाणे आम्हाला लागताच म्हटल्यावर शेंगदाणे सुद्धा यामध्ये मी टाकलेले होते. लगेचच पाणी टाकून झालं, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी आलू किंवा सोयाबीन असं काहीच टाकलं नव्हतं, कारण आहोंना अशी सिंपल सुद्धा खूप जास्त आवडते. कुकर वगैरे बंद करून घेतलं, 2 ते 3 शिट्ट्या झाल्या आणि आहोंना सुद्धा आवडणारी टेस्टी अशी खिचडी तयार झाली. आहो गेले, त्याच्यानंतर बाकीची जी काही काम होते ती आवरले. नंतर माझी मैत्रीण आलेली होती, सो तिच्यासोबत काही गप्पा झाल्या म्हटल्यावर थोडासा वेळ आमचा त्याच्यामध्येच गेला. नंतर संध्याकाळची देवपूजा आणि लगेचच इथे माझ्या ज्या काही सेवा होत्या, स्वामीचरित्र सारामृत ते पूर्ण वाचून घेतलं, कारण मी 108 स्वामीचरित्रांचा संकल्प केलेला आहे आणि अगदी छान असा अनुभव आपल्याला याच्यातून मिळतो. माऊलींनी सेवा स्वतः सांगितलेली आहे का तुम्ही जर 108 स्वामीचरित्र केले किंवा 108 दुर्गा सप्तशती केल्या तर तुम्हाला कुठेही प्रश्न मांडण्याची गरज पडणार नाही. आणि आपल्या गुरूंनी दिलेलं वचन, गुरूंनी दिलेला शब्द मात्र पाळला गेला पाहिजे. मला खूप जास्त आवडतं स्वामीचरित्र वाचायला, म्हणून मी सुद्धा येत्या नवीन वर्षामध्ये 1 जानेवारीपासून हा संकल्प घेतलेला आहे. म्हटल्यावर ही सेवा संध्याकाळी केली, देवपूजा होऊन गेलेली असते आणि अगदी छान प्रसन्नमय वातावरण आपल्या घरामध्ये असतं. अगदी वाचतच राहावं इतकं सुंदर आणि गोड हे स्वामीचरित्र. सो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. कोथिंबीर वडी कशी वाटली, तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बनवून बघा आणि चाऊमिन कसे वाटले ते सुद्धा सांगा. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद. इथे सुद्धा माझं स्वामीचरित्र वाचून झालेलं होतं, त्याच्यानंतर 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या करून घेतल्या, श्री स्वामी समर्थ जप, त्याच्यानंतर 1 माळ नवावर्ण मंत्र. पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉग.